काल सकाळी 9 वाजता एसीबी कार्यालयाच्या वतीने अधिकारी माझ्या निवासस्थानी आले होते। त्या अनुषंगाने माझं हॉटेल, माझं जुनं घर, त्यानंतर माझं शिवसेनेचं पक्ष स्वतःचं कार्यालय या ठिकाणी चौकशी करून तपासकाम करून 10 तासानंतर संध्याकाळी 7 वाजता त्यांनी आपला अहवाल तयार केला आणि मला सांगितलं की आता पुढील कारवाई करता आम्ही वरिष्ठांकडे पाठवतो, त्यांच्याकडनं पुढचे निर्देश घेतो आणि तुमच्या विरुद्ध पोलीस स्टेशन रत्नागिरीमध्ये तुम्ही, तुमची पत्नी आणि तुमचा मुलगा या तिघांवरती गुन्हे दाखल आम्ही केलेला आहे। अटकेसंबंधी आम्ही वरिष्ठांचा काय असेल ते मार्गदर्शन घेऊ, पुढे जाऊ। त्यानंतर आज सकाळी ते अटक करण्याला येतील आम्हाला असं मला वाटलं होतं, परंतु काही वेळापूर्वी त्यांनी या ठिकाणी मला नोटीस दिलेली आहे। ती नोटीस दिलेली आहे सुशांत चव्हाण, पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी यांच्या वतीने नोटीस दिलेली आहे आणि त्या नोटीसीच्या आधारे त्यांनी सांगितलेलं आहे की मी स्वतः, माझी पत्नी आणि माझा मुलगा या तिघांवरती गुन्हा दाखल केलेला आहे। त्याची कलमही त्यांनी सांगितलेली आहे आणि त्या अनुषंगाने आता तरी मोर्चा माझे मोठे भाऊ दीपक प्रभाकर साळवी यांच्याकडे वळवलं आहे असं मला वाटतं आणि म्हणून त्यांनी सोमवारी 22 जानेवारीच्या दिवशी सकाळी 12 वाजता रत्नागिरीचं जे त्यांचं अँटी करप्शन ब्युरोचं ऑफिस आहे तिथं तुमचे बंधू दीपक साळवी यांना घेऊन तुम्ही तुमच्यासोबत या अशा त्याची नोटीस त्यांनी मला या ठिकाणी दिलेली आहे। ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं होतं। त्यांना नोटीस दीपक साळवी दिलेली नाही, तुम्हाला दिली त्यांनी? हा, त्यांनी स्पष्ट म्हटलं या गुन्ह्याच्या अनुषंगाने आपणाकडे व आपले भाऊ श्री दीपक प्रभाकर साळवी यांच्याकडे तपास करायचा असल्याने आपण आपले भाऊ श्री दीपक प्रभाकर साळवी यांच्यासह दिनांक 22/1/2024 रोजी सकाळी 12 वाजता कार्यालयामध्ये हजर राहावं। आता तुमचा हे काय, तुम्ही जाणार की नाही? आता गुन्हा दाखल झालेला आहे, जायची इच्छा असली नसली तर आपण गुन्हा दाखल झाल्यानंतर ते अटक करून घेऊन जातातच आहे। तर अटकेच्या आधीची ही पार्श्वभूमी त्यांची असू शकेल असं मला वाटतंय, त्यामुळे मी जायचा निर्णय मी आणि माझ्या भावाने घेतलेला आहे। तर आम्ही सोमवारी 12 वाजता आम्ही तिथे दोघेजण हजर होणार आहोत। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।